लॉक केलं. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. येस, तर आता आम्ही जातोय जिमला. बिकॉज आज आम्ही मॉर्निंगला जिमला नाही गेलो, जस्ट बिकॉज काल दिवसभर जिमला घेऊन फिरलो. तर त्याच्यामुळे पॉसिबलच नव्हतं मॉर्निंगला उठायला, म्हणून मग आता मॉर्निंगची जिम स्किप केली. आणि प्रणवचे जस्ट झाले ऑफिस. घरी रोशुताई, विका वगैरे फॉर स्टे आलेले आहेत. तर दिवस आज सगळा म्हणजे आम्ही दोघी बहिणींना वेळसुद्धा मिळाला आणि त्या दोघी बहिणीसुद्धा खेळल्या. तर येस, आता प्रणवचं झालं ऑफिस. आता मी चाललो जिमला. आज आहे लेग डे आणि प्रणव फुल फिरातमध्ये होता. स्किप करण्याचे ऑफिसचे कामं भरपूर होते, बट एनी हाऊ वी हॅव टू गो. तर केले वाइंड अप. The next morning. चल बॅग उचल आपली. हा उचल. सरळ पकडायची. बाय 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 बाय. मला आपले मी देऊ तुला बेटा. बाय. छान झोपशी आहे ते. तू सेल देऊन दे मला. दे दे. अय्यो. चलो बाय 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 बाय. हो 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 हो. चलो बाय बेटा. बाय बाय. तर आजचा दिवस, ज्या गोष्टींचा आपण विचार करतो त्या तशा घडत नाही, कधी कधी होतं असं. तर आज तसाच दिवस होता. सकाळी पहाटे 6ला उठलो, आवरलं, रेडी झालो आणि निघतच होतो तर लाईट गेली. आणि ऑलरेडी जिमला लेट होत होतं, बिकॉज प्रणवला आज ऑफिसला पण जायचं होतं आणि मग घरी येऊन इतर कामं पण होते. त्याच्यामुळे मग जियानाला पकडला हातात आणि आम्ही 18th फ्लोअर खाली उतरलो आणि मग जिमला गेलो. काल संध्याकाळीच आम्ही इव्हनिंगला 6ला आम्ही लेग्स करून आलो होतो. काल लेग डे होता आणि आज बॅक होता. तर ते बॅक टू बॅक लिटरली पायच असे वर करत होते. मग घरी आलो. जिम झाली आज 1.5 तास. मग घरी आलो. थँक गॉड लाईट होती, अदरवाईज परत वर चढत यावं लागलं असतं. आणि मग त्याच्यानंतर घरी येऊन नाश्ता झाला, स्वयंपाक झाला आणि जियाना गेली आईबाबांकडे. बिकॉज काल जियानाची बिलकुल झोप झालेली नाही आहे. विका आणि जियाना दोघंही दिवसभर खेळल्या आणि ते दोघीही झोपल्या नाही. त्याच्यामुळे जियाना करते चिडचिड. ती रात्रभर तिने आम्हाला त्रास दिलेला आहे. रात्रभर मम्मा डॅडीकडून ती झोपेमध्ये अशी आवाज देत होती. तर त्याच्यामुळे आमची काही झोप झाली नाही आणि तिचीही व्यवस्थित झोप झाली नाही. म्हणून तिला आज आईबाबांकडे पाठवलं. आईबाबांकडे पाळणा आणि ती आईबाबांकडे आता ती 12 वाजता झोपेल, तर तिला 6 वाजता. तर ती 5 ते 6 तास तिथे झोप घेईल आणि मग ती फ्रेश होईल. तर असं असते पॅरेंट्स बनल्यानंतर. मला कधी कधी असं वाटतं ना, प्रणव आणि मी आम्ही दोघंही हेच बोलतो की खरंच हे शक्य आहे का जे आपण करत आहे आज. पण आपल्या आईवडिलांकडे जेव्हा बघतो ना आपण, तसं वाटतं की नाही, आज आपण पण पेरेंट्स झालेलो आहे, ते करावंच लागतं. तुम्हाला त्या गोष्टींपासून ब्रेक नाही मिळणार. आणि खरंच लेकरांचं जेव्हा आपण करतो ना, तेव्हा हात दुखत आहे, पाय दुखत आहे, आजारी पडलो, आपल्याला बरं नाही वाटत आहे, हे सगळे थॉट्स पण येत नाही. बिकॉज मी जिमवरून आली, अजूनपर्यंत मी पाणीसुद्धा प्यायली नाही आहे. सतत माझे कामं सुरू होते आणि त्यांचं दोघांचा ब्रेकफास्ट झालं आहे, माझं काहीच झालेलं नाही. पण माझ्या डोक्यात तो थॉटसुद्धा येत नाही की मला माझ्या बॉडीला पाण्याची गरज आहे की काय. ते लोक गेल्यानंतर मला कळतं की अरे मला पाणी प्यायचं आहे, मला भूक लागली. तर असं असतात रिस्पॉन्सिबिलिटीज. आणि मला असं वाटतं ना, लग्नानंतरपेक्षा जेव्हा आपल्याला बाळ होतं ना, तेव्हा एक रिस्पॉन्सिबिलिटीज येतात आणि आपण पण रिस्पॉन्सिबल होतो हळूहळू, ग्रॅज्युअली. कळतच नाही. इथून पुढे तर अजून रिस्पॉन्सिबिलिटीज वाढणार आहेत. बिकॉज यांना स्कूलला जाईल तर स्कूलचे खूप सारे कामं असतात. आज आम्ही प्रणव आणि मी तेच बोलत होतो. म्हटलं प्रणव, आपल्याला नॉनस्टॉप कामं आहेत, आपल्याला आता काही थांबायचंच नाही आहे कुठे. असं ब्रेक जर आपण म्हटला ना तर तो होतच नाही. जेव्हा जियाना आईबाबांकडे जाते तो तेव्हाच एक ब्रेक मिळतो मला. त्यात पण घरचे एवढे कामं असतात की संपतच नाही. तर चला, आज दिवसभरात एडिटिंगचे कामं आहेत, तर मे बी 4 ते 5 वाजतील.
तर ते सगळं करून कंप्लीट फिनिश करून ठेवते, जेणेकरून जियाना येईल तेव्हा जियानासोबत फ्रेशली खेळायला दोघांनाही बरं होईल. बिकॉज आता जियानाचं असं झालेलं आहे ना की तिला लगेच बोर होतं, काही पण दिलं ना थोडा वेळ खेळते आणि त्याच्यानंतर तिला बोर व्हायला लागतं. तर म्हणून मग तिच्यासाठी ती एनर्जी स्टोअर करावं लागेल, जेणेकरून ती आल्यानंतर तिच्यासोबत टाईम स्पेंड करेल. चला, हे बघा बॉटलमध्येच सगळं तिचं सामान माझं किचन सगळं काढून फेकते आता. बघा टॉय खेळते, सगळ्या बॅग्स, इकडे तिची गाडी, हे सगळं आवरताच आणि हे मध्येच मला जरा 2 पिंपल्स येऊन गेले, काय माहिती कसं काय. येस, तर आता मी इथे करते लंच. तर आम्ही भाकरपर शिफ्ट झालेलो आहे दोघंही जण, बिकॉज आमचं वेट स्ट्रक झालेलं आहे, तर ते कमी काही होत नाही आहे म्हणून. आणि नागपूरचं वेदर बघा, खूप छान असा पाऊस येतोय आणि खूप भारी वाटत आहे. अनएक्सपेक्टेड होतं असं वेदर, आता नाही का आपण वाट बघत होतो. आपण वाट बघत होतो. क्लाउड्स आलेले आहे, बारीक बारीक पाऊस चालू झालेला आहे, खूप भारी वाटत आहे. बघायला जरा जास्त भारी वाटत आहे. आणि हे आमचा छोटू बघा, छोटू बसून जा, बस, नाही बसायचं का ग. तर आम्ही आलेलो आहे डायटिंगवर आणि दीपालीने आज सकाळी भाकर बनवली होती. काल सुद्धा इव्हिनिंगला तेच खाल्लं. 3 दिवसापासून 3 दिवस, माझं 2 दिवसापासून, तुझं 3 दिवसापासून. तर येस, म्हणजे जो हेवीनेस वाटायचा बॉडीमध्ये तो नाही वाटत आहे आणि भूक इतकी लागत नाही, कारण दीपाली थोड्या वेळाने काही ना काही खायला हेल्दी देत आहे. तर आता थोड्या वेळ अगोदर डाळिंबा आणि ती कसली भेळ होती, पीनट मसाला भेळ, तिने बनवली होती, सुंदर. तर आताच पप्पांचा फोन आलेला होता आणि अमित भाऊजी आहे ते भंडाऱ्याला आहे, त्यांना मे बी कामासाठी ते तिकडे गेलेले होते. तर त्यांनी विचारलं की खिमा आणि बिर्याणी खाता का, तर माझा आन्सर नेहमी खिमासाठी होत असते. तर ते आता खिमा आणि बिर्याणी घेऊन येतात, तोपर्यंत करावं लागेल मला वेट, पण ते मला भाकरसोबतच खावं लागेल, पोळी कम्प्लिटली बंद केलेली आहे. तर येस, असे चेंजेस इम्पॉर्टंट असतात लाईफमध्ये रिलेटेड टू फूड. तू काय खाशील? तर या साऱ्याने आम्ही खूप दिवसानंतर बाल्कनीमध्ये बसलोय. मागे ऋषीताई पण आली होती, त्या पण मला तुम्ही बाल्कनी युटिलाइजच नाही करत. तर वेदर नव्हता एवढा व्यवस्थित, तर आता वेदर बनतोय, तर आमचं इथे आता प्रमाण वाढेल बसण्याचं. हा दीपाली, तर डाएट स्टार्ट करायचं रिझन म्हणजे हे होतं की आमचं वेट स्ट्रक झालेलं आहे, ते कमी नव्हतं होत. एक्झॅक्टली आमच्यासोबत तेच झालं आहे. वर्कआउट इतकं हेवी होतं आहे, बट स्टील बॉडीमध्ये चेंजेस नव्हते दिसत. तर म्हणून मग आता डाएट स्टार्ट केली आहे. तर डाएटमध्ये आम्ही काय काय चेंजेस केले हे मी कमिंग ब्लॉगमध्ये नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेल. त्यासाठी एक सेपरेट ब्लॉगच बनवू आपण. आणि कारण खूप काही चेंजेस आहे आणि आम्ही आमच्या बॉडीला ट्रान्झिशन पण थोडा प्रॉपरली हळूहळू देतो. जर एकदम चेंज केला तर ते रिॲक्ट बॉडी वेगळी करते. तर मला तर व्यवस्थित वाटत आहे सध्या. बघू आता पुढे कसा अनुभव होतो. सध्या तर मी 1 महिन्याचं टार्गेट ठेवलंय जियानाच्या बर्थडे पर्यंत. बघू किती होतं. नाही, असे छोटे छोटे माइलस्टोन ठेवणं तर ते मग लॉंग टर्म साठी इझी जातं. तर बघू आता 1 महिना वगैरे पण जरा याच्यामुळे आले. जे बदाम जे आम्ही खाल्ल्या त्या भिजवून नव्हत्या ठेवल्या रात्री आणि मॉर्निंगला बदाम खाऊन आम्ही गेलो, तर त्यामुळे मला सुद्धा आला इथे एक. म्हणजे ते गरम झाले, वेदर पण गरम आहे आणि त्याच्यामध्ये ती बदाम गरम झाली, त्याच्यामुळे गेस्ट आलेले आहेत. अख्ख्या 1 वर्षानंतर आल्या. मला कधीच पिंपल्स येत नव्हते, भरपूर दिवस झाले पिंपल्स नव्हते आले, पण आता आले. असो, काही ना, अशा गोष्टी आल्याही पाहिजे थोड्या थोड्या. म्हणून प्रॉपर डाएट आणि ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. तर आजचा प्लॅन, आता तुम्ही स्वयंपाक बनवणार होती, पण धरून जसं तुम्हाला प्रणवने सांगितलं टिफिन येते, पण भाकर मात्र आम्ही खाऊच. भाकर आता म्हणजे पोळी कम्प्लिटली कट आउट करू, भाकरवर शिफ्ट होऊ आणि राईस पण बंद आहे आमचा. पण बिर्याणी खाऊ का आज? हा, काही नाही, आपण थोडीशी थोडी बिर्याणी.
एवढं दुरून पाठवत आहे पप्पा, खायला पाहिजे. थँक्यू. हा डब्बा दीपाली रेडी. आम्हाला इतक्या जोरात भूक लागलेली आहे. बसायचं खाली. कुठे 7 वाजताचा वेळ आणि आज आपल्याला खूप लेट झालं. खूप लेट झालं. जियानाला पकड. ती सिरीज कंटिन्यू करू आपण मग आता. हेल्दी खाता खाता हे अजून एक हेल्दी ऑप्शन आलं. काय हेल्दी आहे? किती सर्व आहे. पण माझा फेवरेट आहे मटन किमा ग्रेव्ही. आणि इकडे बिर्याणी. ओपन केल्यावर दाखव.